कागदी नोटा लवकर खराब होतात आणि सहज फाटतात ही समस्या आता सुटण्याची शक्यता आहे. कारण भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटा येण्याची शक्यता असून आरबीआयने या संदर्भात तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील वर्षापासून 10 आणि 100 रुपयांच्या नोटाद्वारे याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. भविष्यात खिशातील नोट प्लास्टिकची बनलेली असू शकते. तसंच प्लास्टिकच्या नोटा आल्यास बनावट नोटांना आळा बसणार असून छपाईचा खर्च देखील कमी होण्याची शक्यता आहे. या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. प्लास्टिकच्या नोटा डेबिट कार्ड सारख्या कडक नसून हलक्या आणि लवचिक असणार आहेत. नागरिकांची फाटलेल्या तसंच मळलेल्या नोटांच्या त्रासातून आता सुटका होण्याची शक्यता आहे. कागदी नोटांच्या तुलनेमध्ये प्लास्टिक नोटांच्या छपाईचा खर्च देखील कमी असणार आहे. मायक्रो ऑप्टिक हेलिग्राम आणि विशेष शाई यासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे बनावट नोटांना देखील आळा बसू शकतो. सुरुवातीला बाजारपेठ, बँक, एटीएमच्या गरजेनुसार 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचं मूल्यमापन असेल. मी साम टीव्हीच पाहते. तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.